नमस्कार मित्रांनो, या 5 गोष्टींची पडताळणी होणार आहे लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांची। आता या 5 गोष्टी कोणत्या आहे, कशा पद्धतीने पडताळणी होणार आहे, ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ज्या आहेत आदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्ट माहिती दिलेली आहे की या 5 गोष्टींची आम्ही पडताळणी करणार आहोत। आता या कोणकोणत्या गोष्टी आहेत ते समजून घ्या। तुम्ही स्क्रीनवर बघू पण शकता, आदिती तटकरे काय म्हणत आहेत ते बघा। आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, जी वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत। आता सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट आहे ज्याची पडताळणी होणार आहे ती आहे जर तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे का। आता जर 4 व्हीलर गाडी असेल तर लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही लाभार्थी म्हणून पात्र ठरत नाही। आता ह्याची पडताळणी कशी केली जाणार, परिवहन विभागाकडून या गोष्टींची माहिती मागवली जाणार आहे की या ठिकाणी कोणकोणत्या महिलांकडे 4 व्हीलर गाडी आहे। आधार कार्डवरून ही गोष्ट स्पष्ट होते। जर तुम्ही गाडी घेतलेली असेल महिलेच्या नावावर 4 व्हीलर कार असेल तर ती गोष्ट लगेच समजते आधार कार्डवरून। परंतु मुद्दा या ठिकाणी असा आहे की महिलेच्या पतीकडे जरी 4 व्हीलर गाडी असेल तरी देखील ती महिला पात्र ठरत नाही। मग आता हे ओळखायचं कसं की या महिलेच्या पतीच्या नावावर 4 व्हीलर गाडी आहे। ज्या वेळेस या लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी किंवा इतर गोष्टी केल्या जातील, ज्या वेळेस पतीचं आधार कार्ड मागितलं जाईल त्यावेळेस ही गोष्ट स्पष्ट होईल की या महिलेच्या पतीकडे 4 व्हीलर गाडी आहे। आता दुसरा महत्वाचा, 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यातली दुसरी आणि महत्वाची गोष्ट आहे तुमचं उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त आहे का। 2.5 लाखापेक्षा जर उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरत नाही। मग आता हे कसं ओळखायचं 2.5 लाखाचं उत्पन्न, तर त्यासाठी आहे राशन कार्ड। तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्येच आहे असा त्याचा अर्थ होतो। अर्ज भरताना तुम्ही कोणती कागदपत्र दिलेली आहेत ती एकदा बघा। तुम्ही जर रेशन कार्ड दिलं असेल तर काही हरकत नाही, परंतु जर तुम्ही उत्पन्नाचं प्रमाणपत्र दिलं असेल तर त्या ठिकाणी 2.5 लाख पेक्षा कमी उत्पन्न असायला हवं। आता तिसरा, आपण जास्त वेळ वाया घालवणार नाही, 5ही मुद्दे समजून घेणार आहोत। तिसरा आणि महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी सांगितलेला आहे जर तुम्हाला इतर कुठल्या सरकारी योजनेचा लाभ मिळत आहे का, जसं की संजय गांधी योजना आहे, जर तुम्हाला 1,500 रुपये ऑलरेडी संजय गांधीचे मिळत असेल तर लाडकी बहीणचे मिळणार नाही। आणखी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या बाबत देखील आदिती तटकरे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये मिळतात आणि पीएम किसानचे 6 असे मिळून 12,000 म्हणजे महिन्याला 1,000 रुपये झाले। म्हणजे त्या महिलांना देखील या ठिकाणी इथून पुढे फक्त 500 रुपयेच वाढवून मिळतील, कारण महिन्याला 1,000 रुपये त्यांना मिळू राहिले। मग आता किती द्यायचे तुम्हाला, फक्त 500 रुपये मिळतील, 1,500 मिळणार नाही असं यांचं म्हणणं आहे। आता याबाबत अजूनही काही स्पष्ट GR आलेला नाहीये, त्यामुळे ते पुढे कळेल ज्यावेळेस नमो शेतकरी किंवा पीएम किसानच्या लाभार्थी महिला जर असतील तर अशा महिलांना लाडकी बहीणचे पैसे चालू ठेवायचे की नाही याबाबत अजून कुठलाही GR आलेला नाहीये। त्याबाबत स्पष्ट GR आल्यानंतर ती गोष्ट देखील स्पष्ट होईल। दुसरी महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला सरकारी नोकरी आहे का। जर कोणी सरकारी नोकरीमध्ये लागलं असेल किंवा एखादी महिला लग्न करून परराज्यात गेली असेल तर त्या ठिकाणी ती महिला पात्र ठरत नाही। हा, दुसऱ्या राज्यातली महिला या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लग्न करून आली असेल, विवाह करून आली असेल तर त्या महिलेला लाभ दिला जाऊ शकतो किंवा जेव्हा त्या महिलेच्या पतीचे कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची होती। अशा पद्धतीने या 4-5 गोष्टी आहेत मित्रांनो। आणखी केवायसी देखील होणार आहे, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची केवायसी देखील होणार आहे। केवायसीची जी प्रक्रिया आहे तिला वेळ लागेल परंतु नक्की होईल, कारण काही महिला अशा आहेत की ज्यांचं वय भरत नाहीये। 21 ते 65 वर्ष ही वयाची अट असताना देखील काही महिलांनी 65 पेक्षा जास्त वय असताना देखील लाभ घेतलेला आहे। त्यामुळे केवायसी देखील होईल। सर्व महिलांना या ठिकाणी जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या कुठल्याही अडचणी असतील किंवा लाडकी बहीण योजनेची जी योग्य आणि खरी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुढील व्हिडिओमध्ये आपण या योजनेच्या जे काही वेळोवेळी अपडेट येतील त्याची माहिती सांगत राहू, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।